हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर ह्या शेवया सर्वांनाच माहीत असतील। ह्या शेवया रव्याच्या शेवया आहेत, ज्या की अशा छान अशा चुरून घ्यायच्या आणि ह्या शेवयांपासून मी काय बनवणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल। तर या शेवयांपासून मी बनवणार आहे उपमा। नेहमीच आपण रव्याचा उपमा खातो, तर आज मी विचार केला की या शेवयांचा उपमा बनवूया। तर चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकले आणि त्याच्यावरती मी छान अशा शेवया मस्त अशा थोड्याशा परतून घेणार आहे। अगदी मंद गॅसवर ह्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत। तर इथे आम्ही परतून घेतल्या आहेत अगदी हार्डली 2 मिनटं, जास्त बिलकुल भाजायच्या नाही आहेत, नाहीतर मग ते कडू लागतं। तर इथे भाजून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी अजून साजूक तूप टाकते। साजूक तुपावरती केल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते। तर मी इथे 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे, जर वाटलं तर आपण अजून टाकू शकतो। तर ह्याच्यावरती मी राई टाकली आहे। ही राई छान फुटली पाहिजे। जसं आपण उपमा बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं आहे, पण या शेवयांची टेस्ट खूप छान असते। मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे, ह्या शेवया इझिली मिळतात। तर त्याच पॅनमध्ये करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला अजून इतर भांडी होत नाहीत। तर हे बघा, इथे छान तडतडली आहे माझी मोहरी, नंतर कढीपत्ता, नंतर मिरच्या टाकल्या आहेत मी। मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदा घेतला आहे 1 मोठा बारीक कट करून। मिरच्या थोड्या जास्त अशासाठी घ्यायच्या, तर त्या शेवया थोड्याशा गोडसर असतात, तर त्याच्यामुळे त्या मिरच्या थोडंसं तिखट असलं की खूप छान असं लागतं। आणि थोडंसं आता मी कांदा परतण्यासाठी गॅस थोडा मोठा करून कांदा असा छान असा परतून घेते, जो की गुलाबी होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे आपण। ही रेसिपी खूप छान होते, अगदी अल्टरनेट म्हणून उपम्याला रव्याच्या उपम्याला अल्टरनेट म्हणून आपण हे करू शकतो। मुलांना देखील थोडंसं वेगळं म्हणून असं काहीतरी आवडून जातं, तर हे डब्याला द्यायला खूप छान असा ऑप्शन आहे। ह्याच्यामध्ये मी 1 वाटीभर शेंगदाणे टाकलेले आहेत, जे की माझ्याकडे नेहमीच भाजलेले असतात। तर त्याच्यावरती ते टाकल्यानंतर खूप अजून असं छान कुरकुरीत होतात। तर एकीकडे मी इकडे पाणी ठेवलं होतं गरम करायला ह्या उपम्यासाठी। तर जेवढी मी शेव घेतले त्याच्या दुप्पट मी पाणी इथे वापरणार आहे, जेणेकरून आपली शेव छान अशी मऊ शिजेल। आणि मी तेवढं सगळं पाणी वापरले। मी 1 पेलाभर जवळजवळ ती शेव झाली होती, त्यामुळे मी 2 पेले पाणी ह्याच्यामध्ये टाकते आहे, की जेणेकरून ती छान अशी मऊ शिजेल अशा पद्धतीने। आणि त्याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर असं टाकायचं आहे। हे साखर आणि मिठाचं कॉम्बिनेशन खूप छान असतं, तर ते एक टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण साखर टाकतो। तर ती खूप जास्त नाही टाकायची, चवीपुरतीच टाकायची आहे। आणि मीठ देखील चवीनुसार टाका तुम्ही। आणि खूप छान होतो हा उपमा। एरवी आपण तोच नाश्ता करून खाऊन खाऊन कंटाळतो, तर असा हा वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊया। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील नक्कीच करा। तुमच्या लाईकने किंवा तुमच्या कमेंटने असे छान असं मोटिवेशन मिळतं आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ करायला एक उत्साह येऊन जातो। तर इथे पहा, माझा उपमा छान असा शिजलेला आहे, त्यातलं पाणीसुद्धा मस्त आटून गेलं आणि छान शिजलं आहे। तर त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकले आणि कोथिंबीरीने गार्निश केल्यानंतर त्याचा जो लूक आहे तो एकदम अमेझिंग येतो आणि खूप छान असा टेस्टी असा हा आपला शेवयांचा उपमा इकडे रेडी झालेला आहे। तर तुम्हाला ही डिश कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। ह्याच्यावरती मी लिंबू देखील पिळून घेतलेला आहे। नॉर्मली जसं आपण पोहे किंवा उपम्यावरती लिंबू पिळून घेतो, तर ते लिंबू पिळल्याने अतिशय टेस्टी असा हा उपमा लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही डिश नक्की आवडेल। एक अल्टरनेट ऑप्शन उपम्याला किंवा पोह्याला म्हणून हे आपल्याला नक्कीच आवडेल। नेहमी तेच खाऊन जर आपल्याला कंटाळा येत असेल तर असा शेवयांचा उपमा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप छान लागतं एकदम। आणि हेल्दी देखील आहे, कारण ह्या शेवया देखील रव्याच्याच आहेत, तशाच तांदळाच्या शेवया देखील मिळतात आणि त्याचा देखील उपमा तुम्ही असाच करू शकता। तर इथे आपण सर्व करतोय, तर बघा किती छान दिसतंय ते। आणि आम्हाला सर्वांना, माझ्या मुलाला खूप आवडला हा उपमा, खूप टेस्टी होतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।
थँक्यू सो मच. जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. थँक्यू सो मच.